माय किती वेळ झालं ग माय. गंगूताई येतो म्हणल्या होत्या आणि लय उशीर झाला त्याला यायला. अजूनही आल्या नाही काय नाही, नुसतं ऊन लागायला. इथं झाड आहे म्हणून तरी बरं आहे, तरी गरम आहे लागायल्यातच. उन्हाळा सुरू झालाय बाई, नुसती गरमी व्हायली रे देवा. तरी त्याला म्हणलं बरं लवकर या बरं ताई म्हणलं. इतका वेळ लागलाय काहून काय झालं काय माहीत. घरचे सगळे कामं सोडून आले बरं का. भांडी राहिले, जेवण झालेले, कपडे लावायचे राहिले, तर खरावरावरीचं राहिलंय. अजूनही आल्या नाही तर काय करू रे भगवंता. जाऊ का मी माझ्या घरी गड्या? अजून 5 मिनिटं वाट बघते, नाही तर जाते मी माझ्या घरी. कारण काम बी बाकी आहे, तर यायचा आता पता नाही काय नाही. घरी जावं म्हणलं पण ते मधामध्ये हाय त्याचं घरन कसं जाऊ देवा. कारण आता ऊनही लय लागायले, त्याच्यासाठी इथंच थांबले साईडला. म्हणल्या बरं का मला त्या कॉर्नरला थांबन मी. काय त्याला आठवण हा की नाही, त्याला वाटत असेल घरी ये जाणार हा की काय आहे म्हणून. घरी जाऊ का त्याच्याकडे? काय करू काही कळना झालंय मला बी. नाही ना ताई, आता माय गंगूताई काय व इतका वेळ राहते का व माय? 2:30 वाजता यायला सांगितलं, 3:15 झालेत बघा. तुमची वाट बघून बघून पुरं उन्हामध्ये किती वेळची थांबले बघा मी. नुसते आहे लागायला, आता ऊन लागायले, तहान लागली, पाणी नव्हतं काही नव्हतं आणलं बाटलीमध्ये. किती इतक्या वेळ राहते का माय ताई? लवकर यायचं ना माय. घरचे सगळे काम सोडून आले, जेवले लगेच. भांडे बाकी सगळे काम बाकी आहेत माझे. लवकर याव ना माय ताई तुम्ही बी. माय मीना ताई, मी तुम्हाला या कॉर्नरला थांबायला सांगितलं नव्हतं व माय. इतक्या दूर येऊन कहाला थांबल्या? आता ते जाता जाता ते ही पाणी भरून घेऊन जाऊ लागली बघा. इथून गेली असेल ती बाई, मला म्हणली. आणि आपटे ताई होता म्हणली तिकडं, मीना ताई थांबल्यात म्हणली, म्हणून मग मी इकडं आले बघा. आणि मी त्या कॉर्नरला वाट बघायले तुमची 15-20 मिनिटं झालं बघा. तिथं तवाच आले मी, 2:15 वाजताची येऊन थांबले होते. मी तिकडे वाट बघायले आणि तुम्ही इकडे वाट बघायल्या. अव माय हे कॉर्नर नव्हतं सांगितलं तुम्हाला मी, ते कॉर्नर सांगितलं होतं. येवा वाजतं ना तिकडं. अरे देवा, आणि मी इकडे वाट बघायली तुमची एवढ्या उन्हामध्ये. तरी मला वाटलंच बरं की इतका वेळ तुम्हाला लागायलाय कसा म्हणून. तुमच्या घराकडेच येणार होते व माय गंगूताई, नुसत्या ह्या लागू लागल्या. बरं झालं तुम्हाला त्या बाईनं सांगितलं तरी मी उभी आहे, नाही तर तुम्ही तिकडं आणि मी इकडं उभं राहून राहून आपापल्या घरी गेलो असतो. चला जाऊ द्या, लय उशीर झाला इथं बी आपल्याला. जाऊ ता मला घरी जाऊन परत काम बी होतं माय. ते शिलाची तब्येत बरोबर नाही काही नाही, त्याच्यामुळे सगळे काम माझ्यावर पडलेत बघा. बरं जाऊ द्या, झाला असा तसा उशीर. काम काय नाही, काम घरातले रोजच होतात. आता माझं काय म्हणणं चाललंय मीना ताई, आता आपण तिथं चाललो. आता त्याला असं वाटणार तर नाही ना की आल्या आपल्या जखमेवर मीठ चोळायला म्हणून? असं काही मनात तर वाटणार नाही ना त्याच्या? हे बघा ताई, आता त्याला काही बी वाटो, आपण आपलं काम पूर्ण करू. ता आपलं आता कर्तव्य आहे ना ओ माय. आता त्याची एवढी मोठी पोरगी पळून गेली, त्याच्या दुःखात उभं तर राहावं लागल त्याच्यासोबत. नुसतं जाऊन भेटून येऊ ता मग त्याच्या मनाला काही वाटू. आता काय आहे त्याचा तसा असा बी बघायला गेलं तर त्याची विचारसरणी अशीच आहे ना ओ माय. चांगलं करायला जातं त्याचं वाईट, त्याला वाईट लागतंय. त्यामुळं मग जरा 5-10 मिनटं बसूता. जर व्यवस्थित वाटला त्याचा मूड तर बोलूता बाकीचं पुढचं, नाही तर नॉर्मल असं जाऊ द्या. मग असं ते थोडासा धीर देऊन येऊता. बाकी काय आहे, नाही गेलो तर उद्या मग परत म्हणायची होय सगळं गाव आलं होतं मला भेटायला आणि हे मी नाही आली नाही आणि गंगूताई आली नाही असं ती म्हणायची होय. त्यापेक्षा माय जाऊन आलेलं बरं नाही का हो माय मी गंगूताई? त्याच्यासाठीच म्हणालो, त्याच्या मनाला काही वाटू द्या, आपल्याला तेवढं काही घेणं देणं नाही. गेलं तरी ती बोलणार आहे, नाही गेलं तरी ती बोलणार आहे. तिचं काय तोंड गप राहते की काय? तिला कोणत्या गोष्टीवरून कारणं लागतात? कुठल्या गोष्टीवरून ती पकडते आणि बोलते कुठला बी मुद्दा. त्याच्यामुळं आता जाऊन येऊता कसे बी. कसं दुमार पुन्हा म्हणू नये की आल्या नव्हत्या म्हणून, है की नाही? बरं ठीक आहे, चला मग जाऊता. काही घेऊन जावा का खायला त्याला? आय माय कशाला खायला न्यायचं व गंगूताई? परत म्हणायची होय मग का चांगलं झालं की काय मला खायला घेऊन आल्याता म्हणून. त्यापेक्षा माय जाऊ दे. तिथे रडापडी चालू असेल, जाऊन जरा 2 शब्द बोलून येऊता. काय म्हणते काय नाही बघूता. आता कहाला खायला प्यायला नेवा माय त्याला? असं काही उगच म्हणायची होय हे का मला म्हणजे यायला खुशी मावना झाली आणि खायला घेऊन आल्यात मला.
हां असं त्याच्या मनाला वाटायचं, त्याच्यापेक्षा ना नुसतं जाऊन जर असं थोड्या वेळ थांबवता आणि येऊता लगेच. काय न्यायचं खायला, काय नाही हां, का त्याला का नातू झालाय की काय तसं गोडधोड खायला घेऊन जायला त्याला. बरं चला मग जाऊ द्या, असं जाऊन येऊता, तात्पुरतं जर असं भेटून येऊता. हो मी तेच म्हणायले, चला. देवा देवा, काय दिवस दाखवले रे मला तू. तोंड दाखवायला जागा राहिली नाही गावामध्ये. काय होता म्हारू बाप गावामध्ये, आणि काय झालं. काय देवा, माझ्या पोरीला लाज कशी वाटली नसेल रे. पळून गेली तर गेली, ना अशा पोरासोबत पळून गेली, त्याच्या मागणं पुढं. काय त्याची किंमत. ताई बोला की ताई, बसा की ताई. जेवण झालं काय ताई तुमचं? माय गंगूताई, कायचं जेवण व कुठं का तरी गोड लागायलाय का मला. कसं झालं ताई? काय सांगू मी ना ताई, काय सांगू. आपला सिक्का खोटा म्हणावं लागतंय. कोणाला काय बोलू मी, मला माहिती नाही बाई कसं काऊन झालं ते. आय माय घरातच राहत गेली व्यवस्थित, असं वाटलंच नाही असं काही करेल म्हणून मला. माझ्या माघाऱ्या एवढा मोठा कांड करून असं कधीच वाटलं नव्हतं. माझी लहानी पोरगी तरी बोलकी होती, नुसती फटफट बोलायची, मला तिच्यावर तरी भरोसा नव्हता. मात्र मोठी अशी नव्हती व माय. काय झालं काय माहीत, अशी का म्हणती पळून गेली की. गेली तर गेली, त्या गिरणीवाल्याच्या पोरासोबत गेली व माय. काय तोंड ठेवायला जागा राहिली नाही व. काय करू मी ना ताई मी. मला ना असं वाटायला जीवात देव काय की जाऊन. तुम्ही सांगा ना व माय, मी काय करू. माय ताई रडू नका व, शांत राहा. तुम्हाला काय व्हायचं हाय, तुमच्या मागं लहानी पोरगी हाय, तिचा विचार करा. कशाला रडायल्या? तिला कळलं नाही, खावावलं नाही घरी राहून. हा काय कमी केली होती तिच्या राहण्यापिण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये. जे म्हणलं ते तुम्ही करून दिलं, जे म्हणलं ते घेऊन दिलं. बाप माघाऱ्या बाप नसताना सुद्धा तुम्ही तिला लहानाचं मोठं केलं, सगळ्या गोष्टी पुरवल्या. तिला कळायला पाहिजे होती माझ्या आईनं काय काय कष्ट केले, कशी वागली, कशी राहिली, कसं सगळं आम्हाला आणून दिलं, आमच्या पुढं ठेवलं. तिला सगळं करायला पाहिजे होतं, एवढं शिक्षण दिलं. बाप नसताना सुद्धा एवढं मोठं करून दाखवलं तिनं आम्हाला. तिला सगळं समजायला पाहिजे होतं. कशाला रडायला? जाऊ द्या ना, तिच्या सोबत राहील, तिचं दैवत तिच्या सोबत. सोडून द्या, एवढा काय विचार करायला. गेली ती गेली, जाऊ द्या ना. कसं जाऊ देऊ ताई, 9 महिने पोटात ठेवून वाढवलं तिला मी. कोणत्या माईला वाटते आपली लेक पळून जावा. गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कुत्रीनं. एवढं लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं, काय कमी ठेवली होती मी. अव माय, मरण येवावं माय माय, हे दिवस दाखवू नये देवानं बी. मरण पत्कारलं, पण हे काही कामाचं नाही व मीनाताई. काय बोलू मी, कसं सांगू. माझ्या लहान्या पोरीसोबत तरी लग्न करेल का कोणी व. ती कुठे गेली पळून, मात्र तिला लाज कशी वाटली नाही माझ्या मायचं, माझ्या बहिणीचं कसं होईल म्हणून. काय करू मी, काय करू. हे बघा ताई, सोडा त्या गोष्टीला आता. रडून रडून स्वतःची तब्येत खराब करून घेऊ नका. गेली गेली, संपा. समजा आता तिच्या सोबत आपला काही संबंधच नाही, सोडून द्या. तिला कळायला पाहिजे होती. काय आम्हाला तर वाटायचं माय किती मोठी हुशार पोरगी हाय, माय तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. आता स्थळ येऊ लागले तिला बघायला, आणि तिनं असं केलं. थोडा तरी विचार करायला पाहिजे होता बहिणीचं माईचं कसं होईल गड्या. तिला काय कळलं नाही. सोडा ना, कशाला रडायल्या व माय ताई, कशाला रडायल्या. अशा लेकरासाठी तर डोळ्यातून अश्रू पण येऊ नये. सोडून द्या ना, लाज वाटायला पाहिजे तिला. मात्र काय सांगाव, जाऊ द्या. तिला काय कळायलंय,
तिनं गेली पळून. तिला तिला तिच्या तिला वेळ येईल ना तिच्यावर अशी, तेव्हा तिला समजेल आपण काय मोठी चुकी केली म्हणून आयुष्यामध्ये. ते काय पोरग ठेवते का वा? तुम्हाला काय वाटायलंय ते गिरणीवाल्याचं पोरग? आवडलं फंडार होतं ते एक नंबरचं. कोणत्या पोरीला बघत गेलं, कोणत्या मोठ्या बाईला तर त्यानं सोडू नये. बघितलं की त्याचा डोळा असा, त्याची नजर घाणेरडी, एकदम घाणेरडी. त्याला लाज वाटायला पाहिजे होतं की आपण काय करायलो काय नाही ते. आणि खरं सांगू का माय, तुमच्या मोठ्या लेकीला लाज वाटायला पाहिजे होती. तिनं ना आई तिला कळायला पाहिजे होतं. ती अहो माय असं नाही किंवा अनपड पोरी किती हुशार होता माय. हा, स्वतःचं वाईट चांगलं सगळं कळते ना, तर शिकली होती की. हा, 15वी झालेली पोरगी, तिला काय कळत नव्हतं सांगा बरं? सगळ्या गोष्टी कळत गेल्या. तिनं तिचं कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या पोरासंग पळून चाललो म्हणून. आय माय मोठा धाटा एखादा नोकरीवाला, हा, मग त्यानं त्याच्यासोबत गेली अशी तर एक वाटलं असतं मनाला बाई. तिनं तिच्या जिंदगीमध्ये तिनं चांगलं केलं. तिनं नोकरीवाला नवरा बघितला, केलं लग्न. उद्या गावामध्ये काय 4-2 महिन्यानं गोष्ट हे होऊन जात होती, बसतही होती. मात्र आता ही गोष्ट तुमच्या आयुष्यातून जाणार नाही कधी. मनातून मरेपर्यंत माणसाच्या मनातून ही गोष्ट जात नाही. गावामध्ये चुचचुच होतच राहते या गोष्टीची की माय फलाण्याची पोरगी आणि गिरणीवाल्याच्या पोरासोबत लफंडर सोबत पळून गेली म्हणून. हा, हे काय सांगावं तुम्हाला आता? आम्हाला लय वाईट वाटलं ही गोष्ट जेव्हा कळली ना. माय विश्वासच बसला नाही व माय ताई. काय सांगाव, एवढं वाईट वाटून घेऊ नका, सोडून द्या तशा लेकीला. काय करता? काय पता लागला का व ताई तिचा? कुठं हाय काय नाही काय कळलं का? मसनात मेली असल, गेली असल, पासल पडी कुठली की. लाज वाटली नाही तिला? मरू द्या ना, घरी आईनं पाऊल तर ठेवा, हिनं गावात तर पाऊल ठेवा. हिची मानच कापते, मुरकडते तिची मान कुत्रीची. गेली तर गेली कुत्री कुठली. माझ्या जिंदगीचं ना माझ्या पोरीच्या जिंदगीचं वाटोळं करून गेली. लाज वाटली नाही तिला? काय माय तोंड दाखवलं माझ्या बहिणीचं कसं होईल म्हणून तिला कुत्रीला वाटलं नाही. आणि तिची काय क्यू करणार आहे मी आता? तिने येवाव तर खरी माझ्या डोळ्यासमोर, मला दिसाव तर खरी. तिच्या डोक्यावर पायावर केस देऊन तिची गळा कापतो सालीचा. माझ्यासोबत मला हे तिनं धोका दिला कुत्रीनं. अशा कोण्या पोरासोबत पळून गेली, लाज वाटायला पाहिजे. आणि बघितलं का त्या गिरणीवाल्याला साल्याला, भाड खाऊ कुठला की दळणं दळायलंय लोकायची, दळणं दळायलंय. त्याला वाटणं झालं की आपलं पोरग पळून गेलंय गड्या म्हणून. त्याला काय दुःख नाही, त्याला माहित आहे ही पोरगी हुंडा घेता येते या पोरीकडून म्हणून. बराबर ते आता ते पोरग येतंय 4-2 दिवसानं घरी घेऊन त्या पोरीला. या कुत्रीला लाज वाटायला पाहिजे होतं. ती घरी जाईल, मग नंतर तिच्यासोबत खेळ होईल, आणि मग येईल माझ्यापाशी रडत रडत, मग दाखवते तिची. तिनं फक्त माझ्या डोळ्यासमोर यावं. मग एवढं वाईट तर तिच्यासाठी कोणीच नाही गड्या आता. आणि हो माय ताई, तुम्ही म्हणाले ते खरं हाय. कालच मी दळण घेऊन गेले होते हो माय, आणि असं जरासं त्याच्या चेहऱ्यावर वाटलं नाही की याला दुःख वाटायला, याला वाईट वाटायला गड्या. पोरग पळून गेले गड्या, गावातली चेक पोरगी पळून नेली गड्या, लोक काय म्हणतील आपल्याला. त्याला जराशी तर हे नाही, भीती नाही, त्याच्या डोळ्यामध्ये दुःख नाही, चेहऱ्यावर हसू होतं त्याच्या. एकदम खुशीमध्ये दळणं दळू लागला. मला एका शब्दानं तर काही म्हणला नाही. मला कळलंच नाही. जेव्हा मग नंतर बाहेर आल्याच्या नंतर मग लोकांच्या तोंडातून ऐकल्यावर मग मला कळालं. माय म्हणल्या, मग गंगूताई म्हणल्या माय आपण जाऊन भेटून येऊता म्हणल्या. म्हणून मी म्हणलं माय असं कसं झालं व माय म्हणलं ताई सोबत म्हणलं, आणि बघा भेटायला आले व माय ताई तुम्हाला मी. आणि आता तुम्हाला एकच गोष्ट सांगते बघा, अनुभवाचे बोल असतात प्रत्येकाचे. कारण या याच्यातून वेळेतून निघून गेले ना, नजरापुढं आपल्या काही गोष्टी कानावर येतात. एकच गोष्ट सांगते ताई, आता बघा तिनं मोठी झाली होती, आपण काही करू शकत नाही. तिला आता तुम्ही माफ करा न करा हे तुमचा प्रश्न राहिला, पण न स्वतःचं जे जीवन आहे ना असं उद्ध्वस्त करून घेऊ नका. तुमची पोरगी आहे, तिच्याकडे लक्ष द्या. तिनं गेली ना, तिला तिचं नांदू द्या, तिला काय करायचं ते करू द्या. आता इतके दिवस सुखातले दिवस होते तिची, आता तिला दुःखात गेली ना तिनं तिच्या हातानं केलं ना, तिला करून खाऊ द्या. तेव्हा तिला कळलं किंमत काय केली ना, किती मोठी आपण चुकी केली आपल्या आयुष्यामधली. समजलं काय? एवढं रडत पडत बसू नका व माय, डोळे तुमचे खोल गेलेत व ताई. काय झालं ना, अगोदर तुम्ही जाड हा, आणि काय झालं गेलं ना, त्या लहान्या पोरीकडे तुमच्या कोण बघावं मला सांगा बरं. हा, जाऊ द्या, गाव काय म्हणते, लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा, सोडा. हा,
आपल्या तुमची एकट्याची पोरगी पळून गेली नाही, गावात का कमी होतं का? सगळ्या पैसे एक घर सोडलं नाही तर दुसरं घर असंच आहे की दुसऱ्या पोरासोबत पोरीसोबत प्रत्येकाचं एकमेकांसोबत काही ना काहीतरी लफड आहे, मोठ्या बायाचे लफडे आहेत इथं. समजलं काय? तुमची तर पोरगी जांजमान होती, जाऊ द्या, गेली तर गेली, एवढा विचार करत बसू नका. सोडा, तिला कळायला पाहिजे होतं पण कळलं नाही ना तिला. आता तिला तिथं गेल्याच्या नंतर कळल, त्या लफंडरापाशी गेली ना आता त्याच्या घरी जाईल काही दिवसानं, तेव्हा तिला कळल आपली सुखातली दुखात किती घातली म्हणून. समजलं काय? रडू नका, रडून एवढं हे करून घेऊ नका जीवनाचं. हो, आता काय करावं ताई, रड म्हणल्यावर रडू येत नसते, ते आपोआपच येते. कळ लागली माझ्या जीवाला, माझं मला माहीत आहे. काय सांगू तुम्हाला आता. जाऊ द्या ताई, एवढा विचार करत बसू नका, घ्या काळजी, आम्ही येतो आता. एवढं काही टेन्शन घेऊ नका, कोण काय बोलल ते. सगळ्यालाच लेकी होता आणि सगळ्याचं सगळ्याला माहीत आहे, कोणाचं काही झाकून नाही. समजलं काय? एवढा विचार करत बसू नका, सोडा. हो ताई, आम्ही येतो, घ्या काळजी तुम्ही बरं का, रडत बसू नका विनाकारण. हो ना, चला निघाव का मग? हो चला. माय गंगूताई, किती रडू लागल्या व माय त्या ताई. हां, किती वाईट वाटलं असेल ना त्याच्या जीवाला. आय माय, काहाचं वाईट, नुसती कंजूस होती ती बाई. हां, नुसती मिनमिनी हाय, तुम्हाला का माहित नाही का माय मीनाताई? काहाचं, तिला तर चांगलंच वाटत असेल. आता लोकापुढं जगापुढं तिला रडून दाखवावं लागेल ना. फुकट झालं ना, गेली पोरगी पळून. आता तेवढी मोठी शिकलेली पोरगी त्या पोराला का सोडते का? हां, त्यालाही चांगलंच झालं आणि हिलाही चांगलंच झालं. आता त्याला तुम्हाला काय सांगू, पळून गेली तर गेली, मात्र आता गेला दाखवणं हाय, रडणं हाय की मग ह्या पोरगी पळून गेली, मग ही पोरगी पळून गेली म्हणू. हां, हे रडणं भय आता जगापुढे रडावं तर लागलंच ना तिला. त्याला का वाटणं आले फुकट झालं की? हां, का लय पैसा नव्हता, काय नव्हता. हां, आता हे या पोरासोबत पळून गेली, आता पोरगी लग्न करते मस्त, 1 रुपया हे काय बाई सोडत नाही, घरातून देत नाही, काही नाही म्हणते. तू त्या मनानं केलं, आता राहाय बोमल तिथंच म्हणते. हां, खाया पियाची सोय करल, काहाचं मुंडी मुरगाळतो न कापतो ना, नासन करतो, तशा शिव्या घालू लागली घाणेरडे. आम्हाला सांगा, कोणती माय मारणार हाय? आता येऊ दे की 4 दिवसाला, तिला भेटल, तिला बोलवल घरी, सगळं समजून सांगल. हां, आणि काहाचं मला तर वाटणार झाले बाई की तिच्या मनानं गेली म्हणून हिनंच काहीतरी घोटाळा केला असेल. पण तिच्या आकलीच्या कांद्याला त्या पोरीला कळायला पाहिजे होतं. आपण जावावं तो कोण्या पोरासंग पळून जावावं? त्या गिरणीवाल्याच्या पोरासोबत गेली ती पागल दिमाकाची पोरगी. हां, आता येरा काहाचं हुंड्याचं टेन्शन नाही, लग्न कार्याचं टेन्शन नाही, लोकाला खाऊ पिऊ घालण्याचं टेन्शन नाही. आय माय, नुसता निरम्याचं पाकिट असो की चहापत्तीची पुडी असो, दुकानावर घ्यायला गेली त्या माणसाकडे 1 रुपया चिल्लर वापस नसेल द्यायला तर ते सोडत नाही. ती म्हणते नंतर, ते म्हणला दुकानदार मी नंतर देतो, तर ती सोडत नाही, त्याचं चॉकलेट बिकलेट घेऊन जाते, नाहीतर मग तिथंच थांबते. दुसरी म्हणते मी तुम्हाला माझ्या जवळची चिल्लर देतो म्हणते. माहितीये का, ती का 1 रुपया सोडते का कोणाकडं? अशी चिंगूठ आहे, लोकाला कोणाला खाऊ पिऊ घालणार होती ती. मला तर वाटायला तिचाच हात आहे सगळा. हे काही कळना झालंय बाई मला बी. आता माय खरं म्हणायला का बा माय, काय तुम्ही त्या सोनीला तिच्या मायनंच पळवलं का? पळो की न पळो ती आपल्याला माहित नाही, पण ती सोनीची माय जी आहे ना, ती असं रडून दाखवली जगाला. पण तिला माहित आहे आपल्याला का खर्च लागणार नाही म्हणून ते बराबर गेम खेळला तिनं. समजलं काय? ते तिचं तिला माहित आहे, तिनं पळून लावलं न लावलं, मात्र तिचा पैसा वाचला, ती त्याच्यात खुश आहे एवढं दिसून येते गड्या. माय गंगूताई, तसं नसल व, असं आपण विचार करायलो पण तसं नसल. जाऊ द्या आता, असो नसो आपल्याला काय करायचे, मरू द्या, गेली तर गेली पळून. जाऊ द्या, भेटायला जायचं होतं, भेटून आलो, जाते मग मी बी घरी. आता जातो मी बी, करा आराम वगैरे, घरचे काय काम असेल तर आटपा भरवून गेले आपल्या अंगावर आता इथं. हो चला ना, चहा प्यायला, चहा वगैरे पिऊन जा, नाही तर थंड शरबत वगैरे करते. नका, आता जाते घरी मी, घरी खूप कामं पडलेत माझी पण. आय माय, चला ना चहा प्यायला, नाही तर थंड करते, जे म्हणलं ते करते. इथून तुम्हाला काय लय वेळ लागायला की काय? सांगायचं येळ लागला म्हणायचं. दुसऱ्या बाहेर येऊन बसल्या होत्या, तुमची सासू काय म्हणून लागली तर ती जाडेली, काय म्हणून लागली तुमची सासू ना, तर तिला सांगा बाया बसल्या होत्या म्हणा म्हणून येळ लागला म्हणा, नुसती रडू लागली म्हणा सोनीची माय. बरं थांबा, येते. मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज हां. मंडळी तुम्ही पण या सरबत पिण्यासाठी. चला आता.